शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी आता जे मुख्यमंत्री झाले ते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक काळामध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेवर आलो की सातबारा कोरा करू, सरसकट कर्जमाफी करू. आणि या भरोशाने शेतकरी बांधवांनी विश्वास ठेवून भाजप आणि युती याला मतदान केलं, ते सत्तेवर आले भरघोस. आता शेतकऱ्यांना असं वाटलं होतं की आता आपण कर्जमुक्त होऊ, म्हणजे आपले फडणवीस साहेब संपूर्णपणे कर्जमुक्ती करतील, कर्जमाफी करतील आणि सातबारा कोरा करतील. पण फडणवीस साहेबांनी हे त्यांचं जे विधान आहे, त्यांचं जे आश्वासन आहे ते खोटं ठरवलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आपले माननीय बच्चू कडू साहेब संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत असताना त्यांना छान प्रतिसाद मिळतो. शेतकरी संतापात आहे आणि त्याचं नेतृत्व आता बच्चू कडू करत आहेत. म्हणून आम्ही आमचे सहकारी जे आहेत संतोष पाटील यांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांना आमंत्रित केलेलं आहे. आणि अंमळनेर येथे 5 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता सभा घेतलेली आहे. आणि सभेचं नियोजन आमचं नगरपालिका समोरील इंदिरा गांधी भवनमध्ये झालेलं आहे. तरी शेतकरी बांधवांनो, जर तुमचं सत्तेवरचं लोक ऐकून घेत नसाल तर तुमची एक वकालत करणारा माणूस बच्चू कडू या ठिकाणी अंमळनेरला येत आहेत. जर ते समजा अमरावतीतून या ठिकाणी येत आहेत 400 किलोमीटर, तर आपणही 50 किलोमीटर यायला काय हरकत आहे. प्रश्न तुमचा आहे. आपल्याला नेता मिळाला आहे आणि त्या नेत्याला आपण जर साथ दिली तर कर्जमाफी ही आपली होणार आहे शेतकऱ्यांची. हा मुद्दा खरा आहे. आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगतो की ही वेळ आहे. देवेंद्र फडणवीस प्रतिसाद देत नाही, अजित पवार प्रतिसाद देत नाही, एकनाथ शिंदे प्रतिसाद देत नाही, तुमचा अंमळनेरचे आमदार अनिल बायदास बोलत नाही. मग काय कामाचं आहे. गुलाबराव पालकमंत्री जळगाव जिल्ह्याची बोलत नाही. आणि म्हणून बच्चू कडू या ठिकाणी येत आहेत. आणि आपण जर त्यांना चांगली साथ दिली, त्यांच्या सभेला आलो, तर मला असं वाटतं की सरकारवर याचा एक दबाव पडेल आणि सरकारला समजेल की आपण चूक केलेली आहे, शेतकरी आपल्या विरोधात गेलेला आहे. आणि म्हणून आपण सगळ्या शेतकरी बांधवांनी 5 ऑक्टोबरला संतोष पाटील यांनी आयोजित केलेल्या या सभेला, बच्चू कडू यांच्या सभेला यावं, स्वतःहून यावं. आणि ज्यांना हा मेसेज गेला त्यांनी इतर 10-20 लोकांना कळवावं असं माझं म्हणणं आहे. पुढे फॉरवर्ड करावा हा मेसेज. आणि आपल्याला जिल्हा अध्यक्ष या नात्याने आदरणीय काकासाहेब शिवराम पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्याला अपील केलेली आहे. आणि संपूर्ण जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांनी या बच्चू भाऊंच्या सभा न म्हणता स्वतः आपली सभा आहे आणि या सभेला आवर्जून सर्व शेतकरी बांधवांनी आपली स्वतःची कर्जमुक्ती व्हावी या हिशोबाने आपण स्वतःहून पुढाकार घेऊन ही सभा माझी स्वतःची हक्काची, तरी या सभेला आम्ही येणारच. आणि माझ्यासोबत मी 10 लोकांना नाही तर संपूर्ण गावातील शेतकरी बांधवांना मी आणणार आहे. आणि ही सभा मी माझ्या स्वतःच्या हक्कासाठी मी करणार आहे. आणि या सभेला कुठलाही नेता नसेल, या सभेला मी स्वतः शेतकरी म्हणून एक स्वतः नेतृत्व करतोय. या सभेचं एक कारणच मुख्य शेतकरी असेल, तर या सभेला मी जाणार आणि माझ्यासोबत मी असंख्य शेतकऱ्यांना घेऊन येणार आहे. आणि हेक्टरी मी 50,000 रुपये मागणी करणार आहे शेतकऱ्यांकडे आणि एकरी 20,000 रुपये. आणि माझा सातबारा कोरा पुरा झालाच पाहिजे, या सभेचे मुख्य सूत्र आहेत. आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, शेतकरी हा जगलाच पाहिजे, या सभेचं हे मुख्य कारण आहे. आणि या सभेला आम्ही आवर्जून सगळे कुटुंब सहित आम्ही येणार आहोत. ही सभा यशस्वी करणार म्हणजे करणार, सातबारा कोरा करणार म्हणजेच करणार. ही जय जवान जय किसान.